हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम, मिस सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर इथे मी टेबल दाखवत आहे. टेबलची एक काच फुटलेली आहे आणि ही करामत केलेली आहे माझ्या लहान मुलाने. तर दुपारी ना तो इथे हे त्याचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवत होता आणि वाजवता त्याचा पाय म्हणजे गुडघा या काचेला लागला आणि खळखळ असा आवाज आला. धावत बाहेर आले दुपारचं, तर निलय बऱ्यापैकी घाबरलेला होता आणि त्याला वाटलं की आता मम्मी ओरडते की काय, मारते की काय, आणि तो ना घाई गडबडीमध्ये घाबरून असं हाताने काच उचलत होता. तर त्याला मी म्हटलं, थोडेसे ओरडले आणि त्याला म्हटलं, राहू दे आता, हाताने उचलू नको काच, कारण की लागू शकते काच. तर मग ते सगळं आवरलं. क्लास वगैरे आता इथे माझं झालेलं आहे. आता मुलांच्या एक्झाम संपल्या आहेत, त्याच्यामुळे ना माझा क्लास वेळेवर चालू होतो आणि वेळेवर मी मुलांना घरी सोडते. तर बाहेर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी उजेड पडलेला आहे. आता संक्रांतीनंतर ना दिवस थोडा थोडा मोठा होत जातो. क्लास झाल्यानंतर झाडू वगैरे मारतीये मी आणि इथे साईडला जे 2 पिशव्या ठेवतायत, तर ते मला द्यायचं आहे दळण. आणि आता हे मी जेव्हा इव्हनिंग वॉकला जेव्हा जाईल ना, तर तेव्हा ह्या पिशव्या मी घेऊन जाणार आहे. तर आज मी माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करतीये. तर बऱ्याचदा असं होतं, सकाळी आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकाची घाई होत असते. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या टिप्स आहेत, ज्या आपण गृहिणीने केल्या पाहिजेत आणि त्या नक्कीच आपल्या सगळ्यांना उपयोगी पडणार आहेत. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ 1% जरी उपयोगी वाटल्यानंतर नक्कीच लाईक करा. बऱ्याचशा गृहिणींचं असं म्हणणं असतं, की सकाळी खूप गडबड असते, घरी भरपूर काम असतं, वेळेवर सगळं होत नाही, स्वयंपाकाची थोडीशी घाईच होत असते. तर त्यासाठी मी आज काही टिप्स सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची टिप, आपल्याला असं वाटतंय ना, सकाळ असू दे की संध्याकाळ की दुपार, बऱ्याचदा असं होतं, की पीठ आपलं संपत आलेलं असतं आणि आपण ना दळण द्यायचं असं म्हणत असतो, पण ते आपल्या लक्षात राहत नाही. मग आयत्या वेळेला ना नेमकी फजिती होते. अशा वेळेस काय करायचं, की दळणाकडे ना 1-2 असं वेळेचं जेव्हा पीठ शिल्लक राहतं ना, त्याच वेळेस आपल्याला ते दळण दळायला द्यायचं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, आयत्या वेळेची फजिती वाचते. तर असंच मी आज जे दळण माझं संपलं होतं, तर दोन्हीही पिठं मी एकत्रच दिले, ज्वारीचं आणि गव्हाचं. म्हणजेच पुन्हा मला एक काम 2-2 वेळा करावं लागणार नाही. आता ते दळण मी जाताना घेऊन गेले, मस्तपैकी इव्हनिंग वॉक केला आणि येता-येता ते पीठ घेऊन आलेली आणि आता लागलेली आहे स्वयंपाकाला. आता रात्रीच्या रुटीनमध्ये मी तुम्हाला हे सांगतेय, की जर कुठे बाहेर वगैरे जात असाल आणि स्वयंपाक जर तुम्हाला घरीच करायचा असेल, तर जायच्या आधी ना अर्धा स्वयंपाक तरी आपला दुपारचा थोडाफार शिल्लक असला पाहिजे, किंवा मग थोडाफार स्वयंपाक करून जात जा आणि थोडा उशीर जरी झाला, तरी आल्यानंतर आपण 1 हात 2 भाकरी किंवा भात वगैरे लावून आपण स्वयंपाकाचं काम झटपटरित्या उरकून घेऊ शकतो. जसं की मी जाते वेळी कुकर लावून गेले होते आणि दुपारीच जास्तीची मूग डाळ बनवून गेले होते. कारण की मला माहिती आहे 8:30 वाजेपर्यंत, पावणे 9 वाजेपर्यंत भूक लागते मुलांना आणि म्हणून भात आणि डाळ जर बनवून गेले ना, तर मुलं डाळ-भात असं काही खात बसतात. आज मला स्वयंपाकाचं जास्त काही टेन्शन नाही, कारण की दुपारचा बऱ्यापैकी स्वयंपाक उरला होता. कुकर लावून गेले होते मी आणि त्याच्यामुळे मला फक्त 3 ते 4 भाकरी करायच्या होत्या, जे मी आता करतीये. पुढची महत्त्वाची टीप असं वाटतंय, की आपणच सगळीकडे एकटंच काम करतोय आणि खूप धावपळ होते, चिडचिड होते. तर अशा वेळेस आपली मुलं जर थोडीफार मोठी झाली असतील ना, तर त्यांना बिनधास्तपणे तुम्ही एखादं काम करायला लावू शकता, किंवा त्यांना एखादी वस्तू काही खायची वगैरे हवी असेल, तर त्यांना ती सवय लागू द्या, की त्यांनी ती वस्तू हाताने घेतली पाहिजे. व्यवस्थित घेऊन ती वस्तू जागेवर देखील व्यवस्थित ठेवली पाहिजे. जे काही तुम्ही खाताय, जी काही तुम्ही भांडी वापरताय, तर ती व्यवस्थित जागच्या जागी ठेवा. स्वच्छ करायची भांडी सिंकमध्ये ठेवा. तर ह्या गोष्टी जरी आपण आपल्या मुलांना शिकवल्या ना, तर तरी देखील आपल्याला खूप हातभार लागल्यासारखा होतो. जसं की मी आता भाकरी करतीये आणि निलयला भूक लागली, हातानेच मी त्याला सांगितलं, की "तू घे" म्हणून हाताने. तर कुकर बऱ्यापैकी गार झाला होता. त्याने भात घेतलेला आहे आणि आता इथे डाळ देखील गरम करून ठेवली होती. तर त्याच्या हाताने आता डाळ वगैरे घेतोय आणि इकडे माझ्या एका साईडला भाकरी वगैरे चाललेल्या आहेत. बऱ्याचदा असं होतं, की घरातील सदस्यांची खूपच घाई गडबड असते. कोणाचा टिफिन द्यायचा असतो, कोणाचा नाश्ता द्यायचा असतो सकाळी-सकाळी. यामध्ये ना आपल्या गृहिणींची खूप धांदल उडलेली असते सकाळी-सकाळी. कधी-कधी चिडचिड देखील होते. कितीही लवकर उठून स्वयंपाक बनवण्याचा विचार केला ना, तर उशीर हा होतोच होतो. जर महिला ही वर्किंग वुमन असेल, तर तिला सगळ्यांचं आवरून स्वतःचं देखील आवरायचं असतं. तिच्यासाठी खरं एक टास्कच म्हणावं लागेल, नाही का? जर तुम्हाला देखील स्वतःचं घर वेळेवर लवकर आवरायचं असेल आणि हे काम सगळं व्यवस्थित करायचं असेल, तर आणखीन पुढची महत्त्वाची टीप आहे,
सकाळी कोणती भाजी बनवायची आहे, ती भाजी रात्री म्हणजे आदल्या दिवशीच चिरून ठेवायची, निवडून साफ स्वच्छ करून ठेवायची. आणि ही भाजी चिरून निवडून जर व्यवस्थित डब्यामध्ये जर ठेवली ना, तर सकाळी भाजी चिरण्याचा वेळ देखील वाचतो आणि आपण झटपट सकाळी उठल्याबरोबर या भाज्या फटाफट फोडणीला टाकून भाजीची तयारी अशा पद्धतीने आपण झटपट करू शकतो. शक्यतो कडधान्य किंवा डाळी असं काही आपण जर डब्याला देणार असो, तर कडधान्य हे रात्रीच भिजवावे लागतात. पण डाळीसारखे प्रकार देखील रात्रीच भिजत ठेवावे. राजमा, हरभरा किंवा डाळ अशा प्रकारचं कडधान्य रात्री भिजवून ठेवलं तर उत्तम ठरतं. हरभरा आणि डाळ अशा गोष्टी आहेत ज्यांना शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यांना भिजवल्यामुळे त्याची पोषण मूल्य वाढतातच आणि ते पटकन देखील शिजतं. त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कडधान्य ज्यावेळेस तुम्ही भिजवून ज्यावेळेस कुकरला वगैरे शिजवून घेत असाल ना, तर त्यामध्ये अर्धा चमचा थोडंसं तेल घाला. पटकन शिजतं आणि मऊ शिजतं. आता सकाळी लवकर आवरायचंय म्हटल्यानंतर काय तर रात्रीच आपण बरचसं सगळं काम उरकून ठेवलं पाहिजे. रात्रीचं काम जर आपण असंच कंटाळा आल्यामुळे जर सकाळी उठल्यानंतर भांडी घासते असं जर प्रकार केला ना, तर सकाळी उठल्याबरोबर ते किचनचा जो अवतार असतो ना आणि सिंकमध्ये जी पडलेली भांडी असतात ना, ते बघून आणखीनच आळस येतो आणि मग काम करायची इच्छा राहत नाही. अशा वेळेस काय करायचं, रात्री किचन आपण सगळं आवरून झोपलं पाहिजे. सकाळी उठून आवराल तर बराच वेळ जाईल. जर तुम्ही रात्री किचन साफ करून आवरून झोपलात तर सकाळी उठल्यावर आपला वेळ देखील वाचतो. शिवाय आपण पॅनिक जास्त होत नाही. यासह अनेक सामान जागच्या जागी आपल्याला मिळतो. आता स्वयंपाक वगैरे माझा सगळा झालाय. किचन वगैरे सगळं व्यवस्थित आवरून वगैरे घेतलंय आणि किचनच्या सिंकमध्ये जी काही भांडी होती ती पटापट मी अ, जी घासायची आहेत तर ती पटापट घासून वरती मी दुपारीच लावली होती. तर ती भांडी आता मी काय करते, हे जे आपल्या ट्रॉल्या वगैरे आहेत ना, तर त्याच्यामध्ये सगळी भांडी लावून घेते. आता हे जे सिंकच्या वरती हे जे मी ऑर्गनायझर लावलेलं आहे त्याचा व्हिडिओ देखील मी पूर्ण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तर या ऑर्गनायझरचा फायदा मला जास्त झालेला आहे. कारण की हा खाली जो पिंक कलरचा टब ठेवलेला आहे जाळीचा, तर त्याच्यामध्ये मी भांडी घासून ठेवायची आणि खाली ना भरपूर ढिगारा असायचा आणि ती भांडी ना लावायचा कंटाळा देखील यायचा मला. तर मग हे ऑर्गनायझर बसवल्यापासून आता माझं काम सोपं झालेलं आहे. भांडी घासून मी सरळ त्या ऑर्गनायझरमध्ये वरती त्या स्टँडला अडकवून देते. मस्तपैकी ते साधारणपणे 5 ते 7 मिनिटामध्ये सगळं पाणी निथळून त्या सिंकमध्येच पडतं आणि मग भांडी छान अशी निथळली की पटापट आपण ते ट्रॉलीमध्ये लावून टाकायची. असं केल्याने काय होतं, आपल्या ट्रॉल्या देखील खराब होत नाहीत आणि भांडी देखील छान अशी सुकली जातात. आणि हे वरच असल्यामुळे जास्त पाणी देखील किचनमध्ये होत नाही. ते भांड्याचं पाणी सिंकमध्येच पडतं. तर असं ऑर्गनायझर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मिशोवरून तुम्ही घेऊ शकता. हे ऑर्गनायझर मी मिशोवरून फक्त आणि फक्त ₹250 घेतलेलं आहे. लहानच आहे पण आपले एका वेळची भांडी 4 माणसांची सहजपणे त्या ऑर्गनायझरमध्ये बसतात. तर आता ही सगळी भांडी मी आता ट्रॉल्यांमध्ये लावून घेतीये. तर जी भांडी मी ऑर्गनायझरमध्ये ठेवली ती फटाफट लावून देखील झाली. ऑर्गनायझर माझं रिकामं देखील झालं आणि आता ही जी काही थोडीशी 4-5 स्वयंपाकाची भांडी आहे ती देखील आता मी झटपट स्वच्छ करून या ऑर्गनायझरमध्ये म्हणजेच ह्या रॅकमध्ये लावून घेते. भांडी जर थोडी-थोडी असतील ना, पटापट स्वच्छ करून जर आपण ठेवून दिली ना, तर जास्त काही भांडी घासण्याचा प्रश्न येत नाही. जास्त काही भांडी पडत नाहीत घासायला आणि त्याच्यामुळे ना काम हे झटपट उरकलं जातं. तर आता ही जी सिंकमधली भांडी होती, ही सिंकमधली भांडी सगळी रॅकमध्ये वगैरे लावून घेते आता मी. अशा पद्धतीने वरच्या वरच रॅक असल्यामुळे झटपट पाणी देखील सिंकमध्ये पडते आणि जास्त काही ओलावा वगैरे होत नाही. तर रात्रीचं किचन आपण अशा पद्धतीने लावलं पाहिजे आणि आपलं रुटीन असंच असलं पाहिजे. तर बऱ्याचदा असं होतं, की किचनमध्ये, सिंकमध्ये थोडीशी जेवलेली भांडी एखाद 2 जरी राहिली ना, थोडेसे अन्नाचे कण जरी पडलेले असतील ना, तर त्याच्यामुळे झुरळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ना ही सवय आपण अशा पद्धतीची लावूनच घेतली पाहिजे. आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला मुलांना काय द्यायचंय टिफिनला, तर याचं प्लॅनिंग देखील आपण गृहिणी आदल्या दिवशीच करत असतो आणि हे प्लॅनिंग केल्यामुळे सकाळी-सकाळी उठल्याबरोबर त्या भाज्या आपण लगेचच करायला घेतो. पण या भाज्या करत असताना आपण आपल्या फॅमिली मेंबरच्या आवडी देखील विचारात घेतल्या पाहिजेत. त्यांच्या आवडीनुसार आपण जर भाज्या वगैरे बनवून त्यांना जर दिल्या ना, तर मुलं देखील सगळा डब्बा संपवतात आणि कंटाळा करत नाहीत मुळात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादी भाजी जर मुलं खात नसतील ना, तर त्या भाजीचे पॅटीस करून द्या, पराठे करून द्या, तर त्या भाज्या देखील मुलांच्या पोटामध्ये जातात. तर इथे येताना मी काही भाज्या आणल्या होत्या. तर या भाज्यांमध्ये कांद्याची पात आहे, त्याच्यानंतर शेपूची भाजी आहे, बटाटे वगैरे आहेत.
तर आता ही भाजी मी आता निवडून घेते म्हणजे सकाळी मला लगेचच मुलांना देता येईल. तर सकाळी मी टिफिनला देणार आहे शेपूची भाजी. तर आता ती आता व्यवस्थित निवडून ठेवते आणि भरपूर लसूण आता इथे मी साफ करून ठेवते. एकदा का माझं हे भाजी निवडण्याचं काम झालं ना, का मग मी निवांत. कारण की ना पालेभाज्या निवडण्याला जास्त वेळ लागतो. शेंगभाजी निवडण्याला थोडासा वेळ जातो. त्याच्यामुळे ना हे निवडण्याची कामं पटापट ही करून घ्यायची असतील ना, तर त्यासाठी थोडासा वेळ आपण राखून ठेवला पाहिजे किंवा मग हाताखाली कोणाला तरी मदतीसाठी तुम्ही घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं आपण आपलं रुटीन रात्रीचं जर सेट करून ठेवलं ना, तर सकाळी उठल्याबरोबर पटापट आपण आपल्या कामाला लागतो आणि सकाळची कामं देखील तितकीच झटपट होतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.